इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करणे शिकणार आहोत। त्यामध्ये पहा, आता या संख्या तयार करत असताना आपल्याला 2, 3, 4 असे काहीतरी अंक दिले जातील आणि त्या अंकापासून आपल्याला एक मोठी संख्या तयार करायची आहे किंवा त्यापासूनच आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे। मग त्यामध्ये ते तुम्हाला कोणत्याही क्रमाने अंक देतील, त्यांचा वापर करून विशिष्ट क्रम लावून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला काही माहिती असणं आवश्यक आहे। मग ते जर त्यांची आपण माहिती करून घेतली तर आपण मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार कशा करतात हे आपल्याला माहित होऊन जाईल किंवा सोपं होऊन जाईल। पहा, आता दिलेल्या अंकापासून सुरुवात करत असताना सुरुवातीला दिलेला अंक उतरत्या क्रमाने मांडून घ्यावा। पहा, इथे काही अंक दिलेले आहेत, दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे। मग या ठिकाणी काही अंक दिलेले आहेत, मग हे अंक आपल्याला काय करायचे आहे, उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचे। म्हणजे या दिलेल्या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, म्हणजे सर्वात मोठी संख्या तयार करायची। पहा, मग कसं उतरत्या क्रमाने मांडून घेण्यासाठी तुम्हाला मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जावं लागेल। पहा, यामध्ये आहे सर्वात मोठा अंक आहे 9, त्यानंतर आहे 8, त्यानंतर पेक्षा लहान अंक आहे उतरत्या संख्येकडून लहान संख्येकडे सर्वात मोठा 9, नंतर 8, 8च्या नंतर लहान आहे 5 पेक्षा लहान अंक आहे 3 आणि 3 पेक्षा लहान अंक आहे 2। मग या जे आपल्याला अंक दिलेले आहेत या अंकापासून आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। मग ही मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण उतरत्या क्रमाने मांडणी करून घेतली। मग आपली संख्या आली 98,532 ही आपली संख्या आली। म्हणजे ही दिलेली जे अंक आहेत यांचाच वापर करून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार केली। पहा, पुढचं एक उदाहरण पहा, यामध्ये आपल्याला अंक दिलेले 3, 8, 2, 7 यांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला सांगितलेले सुरुवातीलाच की आपल्याला उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी करायची आहे। मग यामध्ये मोठ्यात मोठा अंक कोणता आहे 8, 8 पेक्षा लहान अंक कोणता आहे 7, 7 पेक्षा लहान अंक आहे 3 आणि 3 पेक्षा लहान अंक आहे 2। या प्रकारे आपण त्यांची मांडणी करून मोठ्यात मोठी संख्या आपण तयार करू शकतो। किंवा आणखीन एक उदाहरण घ्या, तुम्हाला एक संख्या दिलेली आहे। आता या या अंकांचा वापर करून संख्या नाही, हे अंक दिलेले आहेत 5, 3, 4, 0 या अंकाचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेली आहे। मग पहा, मग सर्वात मोठा अंक पाहावा लागेल। सर्वात मोठा अंक आहे 5, मग 5 पेक्षा लहान अंक आहे 4 आणि 4 पेक्षा लहान आहे 3 आणि 3 पेक्षा लहान आहे 0। अशा उतरत्या क्रमाने जर आपण त्यांची मांडणी करून घेतली तर आपल्याला मोठ्यात मोठा अंक किंवा मोठ्यात मोठी संख्या मिळून जाईल। आता ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या। दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करत असताना, आता मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची आपण पाहिले। आता लहानात लहान संख्या तयार करत असताना त्यात 0 हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावे। म्हणजे आपल्याला 0 हा महत्वाचा, यामध्ये दिलेले जर अंक असतील आणि त्या अंकामध्ये जर 0 नसेल तर ते चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे। म्हणजे आपण जर आपल्याला अंक जर दिलेले असतील आणि आपल्याला जर सांगितलेलं असेल लहानात लहान संख्या तयार करा, दिलेल्या अंकांचा वापर करून लहानात लहान संख्या तयार करा, त्यावेळेस त्यामध्ये त्या दिलेल्या अंकांमध्ये 0 आहे का ते पाहायचं। आणि जर 0 नसेल तर जे दिलेले अंक आहेत ते दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे, म्हणजे लहानाकडून मोठ्या संख्येकडे मांडून घ्यायचे। त्यावेळेस आपल्याला आपली लहानात लहान संख्या मिळणार आहे। मग दिलेले हे अंक आहेत 3, 5, 2, 9, 8 आणि यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे। त्यावेळेस सुरुवातीला चढत्या क्रमाने म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे। मग सर्वात लहान आहे 2, त्यानंतर आहे 3, 2, 3, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 8 आणि शेवटी आहे 9। अशा प्रकारे आपण यांची मांडणी चढत्या क्रमाने करून घेतली। लहानात लहान संख्या तयार करत असताना लहानाकडून मोठ्याकडे जर चढत्या क्रमाने मांडणी करून घेतली तर हा आपला लहानात लहान अंक मिळून जाईल। म्हणजे 23,589 ह्या दिलेल्या अंकापासून बनलेली ही काय आहे, लहानात लहान संख्या।
आता पुढे पहा, पुढे आपल्याला अंक दिलेले आहेत 9, 6, 4 आणि 3. यापासून सुद्धा आपल्याला लहानात लहान अंक संख्या बनवायची आहे. त्यावेळेस चढत्या क्रमाने मांडणी. मग सर्वात लहान अंक आहे 3, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 6 आणि शेवटी 9. म्हणजे दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करतात. तर आपण लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी करायची. चढत्या क्रमाने मांडणी केली त्यावेळेस आपल्याला लहानात लहान संख्या मिळणार आहे. म्हणजे दिलेल्या अंकापासून मग ती झाली 3469. ही आपली लहानात लहान संख्या तयार झाली. आता त्यानंतर पहा, जर 0 हा अंक असेल, जर 0 हा अंक दिलेल्या अंकांमध्ये जर असेल तर त्यावेळेस त्यापासून लहानात लहान संख्या तयार करत असताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर, तो म्हणजे 0 हा अंक, 0 हा अंक, तो म्हणजे कोण? 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. पहा, मग इथं आपल्याला काही अंक दिलेले आहेत आणि या अंकांमध्ये 0 आहे. सुरुवातीलाच पाहिलं लहानात लहान संख्या करायची आणि दिलेले अंक आहेत त्यामध्ये 0 पाहायचं आणि जर नसेल तर सरळ सरळ चढत्या क्रमाने मांडायचं. त्यानंतर 0 जर असेल तर 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवायचा. मग दिलेले अंक आहेत 6, 8, 7, 0, 4. यापासून लहानात लहान संख्या तयार करायच्या. मग सुरुवातीला सर्वात लहान अंक आहे 0, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 6, त्यानंतर आहे 7 आणि नंतर आहे 8. पण समजा आपण कोणत्याही संख्येच्या किंवा कोणत्याही अंकांच्या डावीकडे जर आपण 0 ठेवलं तर या 0ला काही किंमत असणार आहे का? काही किंमत नसणार आहे. मग यांपासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे. दिलेले अंक आहेत 1, 2, 3, 4, 5. मग 5 अंकीच लहानात लहान संख्या तयार होईल. मग पहा, आपल्याला म्हटलेलं आहे की हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडून घेऊन, चढत्या क्रमाने मांडून घेऊन काय करायचे? 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर. मग आपण चढत्या क्रमाने मांडून घेतलं. मग 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर म्हणजे 4 आणि 6च्या मध्ये ठेवावं लागेल. म्हणजे 4, 0, 6, 7, 8. पहा, ही झाली आपली लहानात लहान संख्या जर त्या अंकांमध्ये 0 हा अंक असेल तर. पहा, पुढे दिलेला आणखीन एक अंक 5, 0, 9 आणि 3. यापासून सुद्धा आपल्याला लहानात लहान अंक तयार करायचे आहे. मग त्यावेळेस 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर. सुरुवातीला यांना आपल्याला काय करायचे? चढत्या क्रमाने. सर्वात लहान अंक आहे 3, 0, 0च्या नंतर आहे 3, 3च्या नंतर आहे 5 आणि 5च्या नंतर आहे 9. त्यावेळेस आपल्याला 0 हा डावीकडून दुसऱ्या म्हणजे 3 आणि 5च्या मध्ये ठेवावा लागेल. म्हणजे 3, 0, 5 आणि 9. अशा प्रकारे आपण 0 हा अंक दिलेल्या अंकामध्ये असेल तर लहानात लहान संख्या आपण तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे किंवा दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करणे हे पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत? जर आपल्याला 4 अंक दिलेले आणि त्यापासून 6 अंकी संख्या तयार करा म्हटले किंवा आपल्याला 5 अंक दिलेत आणि 7 अंकी संख्या तयार करा म्हटलं तर त्यावेळेस आपण ते अंक कसे करायचे? 7 अंकी संख्या तयार किंवा मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या, लहानात लहान 6 अंकी संख्या, पण अंक तर 4च दिलेले आहेत. त्यावेळेस ते अंक कसे तयार करायचे हे पाहू. विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो. पहा, आपल्याला जर सांगितलं की 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, विशिष्ट अंके म्हटले म्हणजे जर समजा आपल्याला जर म्हटलं 3 अंकी सर्वात मोठी अंकी संख्या तयार करा म्हटलं तर या 3 अंकी संख्येमध्ये सर्वात मोठा अंक तयार करताना 9 हा अंक 3 वेळेस घ्यावा लागेल. म्हणजे 9, 9, 9. प्रत्येक अंक हा 9 असतो. विशिष्ट अंकी मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9. समजा जर तुम्हाला 5 अंकी जर म्हटली तर तुम्हाला 5 वेळेस 9, कारण प्रत्येक अंकामध्ये 9 हा अंक असणार आहे. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या विचारली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तर प्रत्येक अंकामध्ये 9 हा अंक असणार आहे. म्हणजे कोणतीही जर कितीही अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटली, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. पहा, 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 असणार आहे. त्यानंतर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. म्हणजे एखादी विशिष्ट अंकी जर म्हटलं 5 अंकी 6 अंकी 7 अंकी तर त्यामध्ये प्रत्येक अंक हा 9 असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायला हवं. मग त्यानंतर पहा, विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान संख्येत डावीकडचा पहिला अंक 1 हा असतो तर पुढील सर्व अंक 0 असतात. आता विशिष्ट अंकी जसं आपण विशिष्ट अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिली, तशीच विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या जर तयार करायची असेल तर पहिला अंक हा 1 असणार आहे आणि त्यानंतर पुढील सर्व अंक हे 0 असणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची म्हटली तर
दोन शून्य द्यावे लागतात, कारण 3 अंक तयार झाले म्हणजे डावीकडचा अंक हा 1 असणार आहे आणि पुढे सर्व शून्य. मग 3 अंकी सर्वात लहान संख्या झाली. जर आपल्याला 5 अंकी सर्वात लहान संख्या विचारली तर डावीकडे 1 हा अंक असणार आहे आणि बाकीचे जे अंक आहेत ते सर्व शून्य असणार आहेत, म्हणजे पुढचे 4 काय असणार आहेत, शून्य. ही झाली आपली 5 अंकी सर्वात लहान संख्या. 6 अंकी 7 अंकी कुठलीही जरी संख्या आपल्याला सर्वात लहान जर विचारली तर आपल्याला डावीकडे 1 हा अंक ठेवून घ्यायचे आणि त्यापुढे उरलेले जे अंक येणार आहेत आपले ते शून्य द्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपण विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या आपण तयार करू शकतो. पहा आता पुढे, आता आपल्याला 4 किंवा 5 अंक दिलेले आहेत आणि 6 किंवा 7 अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार करायची. पहा आता या ठिकाणी काय आपल्याला 3 किंवा 4 अंक दिलेले आहेत. 3, 2, 5, 1 हे आपल्याला 4 अंक दिलेले आहेत आणि या 4 अंकापासूनच आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे किंवा या 4 अंकापासूनच 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. त्यावेळेस कसं करायचं, आता पहा, आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करून पाहू आपण. लहानात लहान 5 अंकी संख्या. आता ही तयार करत असताना आपल्याला काय करायचं पहा, सुरुवातीला जो आपल्याला लहान अंक आहे, सर्वात जो लहान अंक आहे, आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायचं मी सांगितलं आताच तुम्हाला की लहानात लहान संख्या करते वेळेस आपल्याला दिलेल्या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. त्याचप्रमाणे यांची सुरुवातीला काय करायचं, चढत्या क्रमाने मांडणी करून घ्यायची. मग पहा, लहानाकडून मोठ्याकडे जायचे. 1च्या नंतर 2, 3 आणि नंतर आहे 5. आता दिलेल्या अंकापासून हे चढत्या क्रमाने लहान संख्या, पण आपल्याला विचारले या ठिकाणी आपल्याला 4 अंक दिलेले आहेत, 1, 2, 3, 4 आणि विचारले कोणती, 5 अंकी संख्या. मग त्यावेळेस काय करायचं, जो तुमचा लहान अंक आहे, जो लहान अंक आहे तोच जास्तीत जास्त. 6 अंकी संख्या विचारली तर हा लहान अंक जास्तीत जास्त वेळा घ्यायचा, कोणताही असो, पण सर्वात लहान जो अंक असणार आहे तोच अंक आपल्याला जास्तीत जास्त वेळा वापरायचे. मग या ठिकाणी जर 5 अंकी सर्वात लहान संख्या म्हटलं तर आपल्याला लहानात लहान अंक 2 वेळेस म्हणजे जास्तीत जास्त वेळेस, बाकीचे अंक मोजायचे. हे झाले 3 आणि सर्वात लहान 1, 4 आणि जर आपल्याला 5 अंकी विचारले तर हा 1 जो उरलेला आहे आपला तो अंक लहानात लहान अंक 2 वेळेस घ्या. 6 अंकी विचारली, 4 अंक देऊन जर 6 अंकी विचारली तर लहानात लहान अंक 3 वेळा घ्या आणि पुढचे 3 अंक जसे तसे ठेवा. सुरुवातीला आपण 5 अंकी करू, त्यानंतर 2, 3 आणि 5. पहा, 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. या दिलेल्या अंकापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली. पहा, 1, 2, 3, 4, 5. आता 6 अंकी संख्या तयार करायची म्हणजे दिलेला अंक, समजा या ठिकाणी दिलेला लहानात लहान अंक तुम्हाला 3, 2, 5 आणि 8 ही 4 अंक दिलेले आहेत आणि या अंकापासून तुम्हाला म्हटलंय की 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. पहा, दिलेले तर अंक किती, 4 आणि यापासून तयार करायचे काय, 6 अंकी लहानात लहान संख्या. त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे की दिलेले अंक सुरुवातीला चढत्या क्रमाने मांडायचे. मग चढत्या क्रमाने मांडते वेळेस 2, 3, 5 आणि 8. आता हे चढत्या क्रमाने मांडून घेतलं, त्यानंतर हे अंक आहे 4, 1, 2, 3, 4 आणि संख्या करायची 6 अंकी. त्यावेळेस तुमचा लहानात लहान अंक आहे हा जास्तीत जास्त वेळेस वापरायचा. मग या ठिकाणी 4 अंक आहेत, मग पुन्हा आपल्याला किती अंकाची गरज पडणार आहे, 2. म्हणून ह्या 2 हा जो लहानात लहान अंक आहे हा 2 वेळेस एक्स्ट्रा वापरायचा म्हणजे जास्तीचा वापरायचा. म्हणजे दिलेला 2 आणि नंतर 2 वेळेस जास्तीचा आणि 3, 5 आणि 8 ही लहानात लहान संख्या तयार होईल. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. दिलेले अंक तर 4 आहेच आणि या 4 अंकापासूनच 6 अंकी लहानात लहान संख्या तयार केली. आता मोठ्यात मोठ्या अंक तयार करताना सुद्धा असंच, दिलेले अंक आहेत आणि यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. त्यावेळेस आपल्याला हे दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचे. मग दिलेले अंक उतरत्या क्रमाने 5, 3, 2 आणि 1. मग आता यापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेला जो मोठा अंक आहे तो जास्तीत जास्त वेळेस वापरायचे, कारण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण जो लहान अंक होता, या ठिकाणी लहान अंक 1 हा होता, यांचा जास्तीत जास्त वापर केला. या ठिकाणी लहान अंकाचा जास्तीत जास्त वेळा वापर करून आपण 6 अंकी संख्या, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुद्धा असंच आहे की जो तुम्हाला मोठ्यात मोठा अंक दिलेला असणार आहे तो अंक आपल्याला जास्तीत जास्त वेळा वापरायचे. मग पहा, आपल्याला 5 अंकी जर म्हणलं, या ठिकाणी 4 अंक आहेत, मग आणखीन एक अंक आपल्याला पाहिजे म्हणजे 5चाच वापर आपण 2 वेळेस करायचा आणि नंतर दिलेले अंक जशाच तसे ठेवायचे. म्हणजे ही आपली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली. किंवा दिलेले हे अंक आहेत आणि याच अंकापासून आपल्याला काय करायचे, मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करायची. मग या ठिकाणी 4 आहेत, मग 6 अंकी तयार करण्यासाठी आणखीन 2
वेळेस 5चा वापर करणार आहेत म्हणजे 2 अंक लागणार आहेत. मग दिलेले जे मोठ्यात मोठा अंक आहे तोच 2 वेळेस वापरून नंतर दिलेले अंक जशाच तसे ठेवून द्या म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या मिळेल. अशा प्रकारे लहानात लहान अंक, कमीत कमी अंक दिले आणि जास्तीत जास्त अंकी संख्या जर आपल्याला काढायची असेल त्यावेळेस अशा पद्धतीने आपण त्या संख्या तयार करू शकतो. संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, 4 अंक दिलेले असतील तर त्यापासून 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करणे किंवा त्याचपासून त्या अंकांपासूनच मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करणे किंवा 7 अंकी संख्या तयार करणे याचा आपण अभ्यास केला. आता आपण पाहणार आहोत त्यावरील काही उदाहरणे. आता यामध्ये तुम्हाला जी उदाहरणे दिलेली आहेत त्या अंक तयार, शतक स्थानचा अंक, हजार स्थानचा अंक किंवा मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी, एकक दिलेले अंक असतील, 4 अंक दिले असतील त्यापासून 5 अंकी संख्या तयार करा म्हणतील आणि शेवटचा अंक कोणता येईल किंवा मध्यभागी कोणता अंक येईल, असे काहीही प्रश्न जरी विचारले तर ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. पण त्यापूर्वी आपल्याला लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, 4 अंकापासून 5 अंकी संख्या, 3 अंकीपासून 6 अंकी संख्या तयार करणे हे आपल्याला जमलेलं आहे. मग पहा आता ते काही उदाहरणं सोडून घेऊया. यामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण आहे 13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. दिलेले अंक आहेत आणि ते फक्त एकदा वापरायचे. पहा प्रश्न कसे विचारले जातील. तयार आता दिलेले अंक आहेत त्यांना एकदाच वापर करायचे नाही, त्यापासून सर्वात लहान संख्या तयार करायची. मग आपण पाहिले जर सर्वात दिलेले अंक आहेत आणि सर्वात लहान संख्या तयार करायची तर सुरुवातीला आपल्याला पाहायचे त्यामध्ये 0 आहे का. 0 नसेल तर ते सरळ सरळ चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे दिलेले अंक आणि 0 जर असेल तर आपल्याला 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानी ठेवायचे. पहा या ठिकाणी 0 आहे का, तर या ठिकाणी 0 आहे. मग सुरुवातीला हे दिलेले जे अंक आहेत ते सुरुवातीला चढत्या क्रमाने मांडून घ्या म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे सर्वात लहान अंक आहे 0, त्यानंतर 1, त्यानंतर 3, त्यानंतर आहे 7 आणि त्यानंतर आहे 9. पहा मग हे दिलेले अंक आहेत 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे आपण दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडून घेतले. मग आपण पाहिलंय जर 0 असेल तर 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवायचा कारण 0चा वापर करायचा प्रत्येक अंक एकदाच वापरून. मग पहा 0ला जर आपण काय केलं, 1 0पेक्षा मोठा आणि बाकीच्या अंकांपेक्षा लहान 1 आणि 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानी ठेवला आणि बाकीचे अंक आपण जशाच तसे ठेवले. त्यावेळेस आपली संख्या झाली तयार 10,379 म्हणजे लहानात लहान संख्या तयार करायला हवी. मग आता याच प्रश्नामध्ये तुम्हाला आणखीन एक प्रश्न सांगतो. तुम्हाला काय करतील, हे दिलेले अंक अक्षराच्या स्वरूपामध्ये देतील. मग त्यामध्ये तुम्हाला 10,379 हे अक्षराच्या स्वरूपात देतील आणि ते तुम्हाला ओळखायला लावतील किंवा दिलेले अंक हे तुम्हाला अंकामध्ये सुद्धा देतील. दिलेली संख्या हे उत्तर जे येणार आहे आपलं ते अंकांमध्ये सुद्धा देतील किंवा तुम्हाला विचारलं जाईल की हा दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक यांचा गुणाकार किती येईल ते पण सोडवता आलं पाहिजे. आता तुम्हाला गुणाकार जमतो. त्यानंतर तुम्हाला असे विचारले जातील की या ठिकाणी मध्यभागचा अंक कोणता, मग हे कडचे 2 सोडून दिले तर मध्यभागी हा 3 हा अंक उरतो. अशा प्रकारे कुठलाही जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. पहा पुढील प्रश्न आहे 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा 5 अंकी संख्या तयार करायची आणि अंक तर दिलेले आहेत आपल्याला 3. मग आपण शिकलेला आहे की बाबा 3 अंक दिलेले असतील तर 5 अंकी संख्या तयार कशी करायची, लहान असो किंवा मोठी, ती कशी तयार करायची. मग या ठिकाणी आपल्याला 5 अंकी विचारले आणि मोठी विचारली. प्रश्न वाचते वेळेस आपल्याला प्रश्न समजून घ्यायचे. पहा अंक दिले 3, ते पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी संख्या या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आणि सर्वात मोठी. मग पहा दिलेले अंक काय करायचे, मोठी संख्या तयार करते वेळेस ते उतरत्या क्रमाने मांडून घ्यावे लागेल. सुरुवातीला चढता क्रम उतरता क्रम, चढत्या क्रमाने जर आपण गेलो तर लहान संख्या तयार होईल आणि जर उतरत्या क्रमाने गेलो तर आपली मोठी संख्या तयार होईल. मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे 7. सुरुवातीला आपण हे उतरत्या क्रमाने मांडून घेऊ 7, त्यानंतर आहे 5 आणि त्यानंतर आहे 3. हे दिलेली 3 पण आपल्याला 5 अंकी विचारले. मग त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की दिलेला जो मोठा अंक आहे तो जास्तीत जास्त वेळा वापरायचा. मग 3 अंक आहेत आणि तयार करायचे 5 अंकी म्हणजे आपल्याला 2 अंक आणखीन लागणार आहेत. मग ते 2 अंक म्हणजे ते घ्यायचे कुठून, जो आपला मोठात मोठा अंक आहे त्यातच पुन्हा पुन्हा वापर करायचे. म्हणजे जर आपण 7 आता आपल्याला 3 दिलेले आहेत आणि 5 विचारलेत, उरले 2, तर आपल्याला 2 अंक 2 वेळेस जास्तीचा हा 7 घ्यावा लागणार आहे. 2 वेळेस जास्तीत 7 कारण 5 अंकी संख्या म्हटले आणि त्यानंतर दिलेले अंक जशाच तसे आपल्याला
ठेवून द्यायचे. म्हणजे दिलेल्या अंकापासून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झालेली आपल्याला मिळेल. ठीक आहे, समजलं? काहीच अवघड नाही. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायला लावलेली आणि दिलेले अंक आहेत 3. त्यावेळेस काय करायचं, आपल्याला 3 अंक दिल्यानंतर लागणार आहेत किती, 5. मग 3 मधून 5 गेले, 2 उरले. म्हणजे सर्वात मोठा जो मोठा अंक आहे तो 2 वेळा जास्तीचा वापरायचा. म्हणजे या ठिकाणी मोठा अंक आहे 7, तो 2 वेळा जास्तीचा वापरला आणि दिलेले अंक जशाच तसे उतरत्या क्रमाने ठेवले. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. आता पाहूया पुढील प्रश्न. आता यामध्ये आपल्याला 2, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक असेल. पहा, मोठ्यात मोठी 6 अंकी दिलेले अंक आहेत 1, 2, 3, 4 आणि मोठ्यात मोठी म्हणले आणि 6 अंकी म्हणले. 6 अंकी. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण पाहिले की आपल्याला उतरत्या क्रमाने जायचे. मग दिलेले अंक सुरुवातीला उतरत्या क्रमाने मांडून घ्या. मग 8, 8 पेक्षा लहान आहे 5, 5 पेक्षा लहान आहे 4 आणि 4 पेक्षा लहान आहे 2. हे आपण उतरत्या क्रमाने मांडून घेतलं. पण हे दिलेले अंक 4 आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे. इथंच आपलं उत्तर संपणार नाही. त्यांनी विचारले 6 अंकी. मग दिलेले अंक आहेत 4, विचारलेले आहे 6, तर 6 मधून 4 गेले, उरले 2. म्हणजे दिलेला जो मोठा अंक आहे तो 2 वेळा जास्तीचा. ज्या आपण वापरलं तसंच 2 वेळा जास्तीचा. मोठ्यात मोठा अंक आहे 8, तो 2 वेळा जास्तीचा वापरा आणि दिलेले अंक जशाच तसे ठेवून द्या. उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर, नाहीतर इथले जशाच तसे ठेवचाल उत्तर चुकेल. सुरुवातीला हे अंक उतरत्या क्रमाने मांडून घ्या, कारण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आणि यानंतर किती अंकी म्हटले, 6 अंकी. दिलेले अंक 4 असतील. मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी तयार करण्यासाठी किती वेळा जास्तीचा वापरायचा आहे ते काढावे लागेल आणि लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या मिळून जाईल. मग ही जी मिळालेली संख्या आहे ही मोठ्यात मोठी संख्या. मग उत्तर इथंच संपलेलं का. पुढे त्यांनी विचारले की 1000 स्थानी कोणता अंक येईल. मग तुम्हाला अंकांचे वाचन आणि लेखन जमतं, तुम्ही शिकलेले आहात. म्हणजे अंकांचे स्थानी किमती ठेवून द्या किंवा त्यांचे स्थान ठेवून द्या. एकक, दशक, हजार, 10,000 आणि म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त 1000 स्थानचा एकक, दशक, शतक 8 म्हणून आपलं उत्तर येईल 8. अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नांची उत्तरं सोडून घ्यायची. आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. वेगवेगळे प्रकार म्हणजे काय, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करा. 1000 स्थानचा जसं आपल्याला या प्रकारे प्रश्न विचारले जातील. किंवा लहानात लहान संख्या तयार करायची आहे हे पण आपण पाहिलेलं आहे आणि प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा आपण ते समजून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण थांबूयात.